एक तर आपला जो महाराष्ट्र आहे, आपला भारत देश आहे, या देशामध्ये नीतिमत्तेवर आधारलेला भारत उभा राहणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर अलीकडच्या काळामध्ये लहान मुलींवर किंवा महिलांवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि मानवतेला कलंक लागणाऱ्या घटनांमुळं आपली इमेज अत्यंत कलंकित अशी होत आहे. एक तर पुणे जिल्ह्यामधल्या भोर तालुक्यामध्ये नरसापूर नावाचं गाव आहे आणि त्या ठिकाणी 4 वर्षाच्या मुलीवर एका 65 वर्षाच्या एका नराधमाने अत्याचार केलेला आहे आणि अत्याचार करून तिला ठेचून दगडाने ठेचून तिला मारलेला आहे. म्हणजे ही माणुसकी काय कुठे गेलेलं आहे समजत नाही आहे. गावकऱ्यांनी त्याने आंदोलन सुरू केलेलं आहे आणि माझी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे, सामाजिक न्याय खात्याचा राज्यमंत्री म्हणून ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, अत्यंत मनाला चटका लावणारी आहे आणि अशा पद्धतीच्या घटना ज्या होत आहे या घटना माणुसकीला एकदम चुकीच्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहे. त्यामुळं माणुसकी शिल्लक राहिलेली आहे का नाही लक्षात येत नाही आहे. माणसाची जी काही प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती एवढी नीच झालेली आहे हे लक्षात येत नाही आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे नराधम आहे त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे. पार्लमेंटने तशा पद्धतीचा कायदा हे केलेला आहे आणि अशा लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना मला असं वाटतं की त्यांना चौकामध्ये लोकांच्या समोर त्यांना फाशी दिली पाहिजे. अशा पद्धतीची माझी मागणी आहे. एक नीच कृत्य करणारे, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मेंटॅलिटी ठेवणारे आणि 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करताय अशा पद्धतीची मानववृत्ती ही नष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले, आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. पोलीस प्रशासनाने ही सुद्धा ताबडतोब आरोपीला पकडलेला आहे. पण या केसचा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे. पण मला असं वाटतं की अशा लोकांना गावाच्या चौकामध्ये आणूनच फाशी देणं अत्यंत आवश्यक आहे अशी माझी सूचना आहे आणि या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, धिक्कार करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.